शिवसेनेच्या आमदारांशिवायच रायगड जिल्हा वार्षिक नियोजनाची बैठक पार पडली। अजित पवारांच्या दालनामध्ये आदिती तटकरेंच्या उपस्थितीमध्ये ऑनलाईन बैठक। भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवेंच्या गैरहजेरीत झाली बैठक। शिवसेनेच्या आमदारांना कल्पना नसतानाच रायगडची डीपीडीसीची बैठक। आमदार महेंद्र दळवींची एबीपी माझाला माहिती। भरत गोगावलेंनाच पालकमंत्री करण्यासाठी शिवसेना आमदार आग्रही। नाशिक रायगड जिल्ह्याला पालकमंत्री नाहीत म्हणून केवळ मंत्र्यांना बैठकीसाठी बोलावलेलं। रायगडचे मंत्री आणि म्हणून आदिती तटकरे आणि भरत गोगावलेंना निमंत्रण, मात्र गोगावले बैठकीला गैरहजर। अजित पवारांच्या कार्यालयाची माहिती। डावलला जाण्याची सवय शिंदे गटानं अंगवळणी पाडून घ्यावी। शिवसेना आमदारांशिवाय झालेल्या रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवरून अंबादास दानवेंची टीका। राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या कल्याण व समीक्षकरणातील जिल्हा वार्षिक नियोजनातून 1% निधी राखीव ठेवला जाणार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एक्स पोस्ट करत माहिती। आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नियमांमध्ये 2019 मध्ये दुरुस्ती। आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये एकनाथ शिंदेंच्या एंट्रीचा मार्ग झाला मोकळा। आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला धनंजय मुंडेंची अनुपस्थिती। दोन्ही डोळ्यांचं ऑपरेशन झाल्यानं धनंजय मुंडेंची बैठकीला अनुपस्थिती। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी काल दिल्लीमध्ये राहुल गांधींची घेतली भेट। प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त करण्यावरून नवीन चेहरा देण्याची केली मागणी। सभागृह नेता पदासाठी मात्र पटोले आग्रही। काँग्रेसच्या राजवटीमध्ये आरोप झाल्यानंतर अनेक मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचे राजीनामे घेतले गेले। ही प्रथा चुकीची होती। अशोक चव्हाणांचं वक्तव्य तर राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रम झाला। चव्हाणांची टीका। शिवभोजन थाळी बंद करण्याचं कारण काय? संजय राऊतांचा सरकारला प्रश्न। अदानींच्या योजना कशा काय सुरू राहतात? राऊतांचा सवाल। शिंदे त्यावेळी ठाकरेंच्या सरकारमध्ये होते, त्यांनी जाब विचारावा, राऊतांचं आवाहन। शिवभोजन थाळी बंद होणार नाही अशी कुठेही चर्चा नाही, मंत्री उदय सामंतांकडून स्पष्ट। तसंच लाडकी बहीण योजनाही बंद होणार नाही। 4 चाकी असलेल्यांची नावं तेवढी वगळण्यात येतील, सामंतांची माहिती। जरांगेंना मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका करताना संयम ठेवावा, मंत्री उदय सामंतांचं आवाहन। तर गैरसमज करून न घेता सरकारशी संवाद ठेवण्याची गरज, सामंतांचं वक्तव्य। संजय दिना पाटलांच्या लोकसभा निवडणुकीविरोधात दाखल केलेली पुनर्विचार याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली। 26 नोव्हेंबर 2024ला ही याचिका फेटाळण्यात आली होती। सोयाबीनच्या शासकीय खरेदीला 24 दिवसांची मुदतवाढ। मविया खासदारांच्या संसदेतील निदर्शनानंतर तातडीनं निर्णय घेण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचं उद्घाटन। 23 फेब्रुवारीपर्यंत प्रदर्शन सुरू राहणार। वडाळा ते कासरवडावली ते गायमुख दरम्यान 2 मेट्रो मार्गिकांचा मिळून 10 स्थानकांवरून वर्षाखेर मेट्रो धावणार। वर्षाखेरीस नव्या 4 मेट्रोंचा पहिला टप्पा प्रवाशांच्या सेवेत येणार। अंधेरीतील गोखले पूल, विक्रोळी पूल, कर्नाक पूल या रेल्वे रुळांवरील उड्डाणपुलांची कामं पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा। अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांचे निर्देश। मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिराच्या नूतनीकरणाचं काम अंतिम टप्प्यात। फेब्रुवारी अखेरपर्यंत नाट्य मंदिराचं काम पूर्ण होण्यास मार्च महिन्यामध्ये नाट्य मंदिराचा पडदा उघडणार। वाढत्या उन्हाळ्यामुळे आणि वाऱ्यांच्या बदलत्या स्थितीमुळे मुंबईतील हवेच्या दर्जामध्ये सुधारणा। मुंबईतील अनेक भागांमध्ये हवेचा दर्जा समाधानकारक श्रेणीत। ओशी वाऱ्यात फर्निचर मार्केटमध्ये मोठी आग। जवळपास 10 ते 12 सिलेंडरला आग। आगीमध्ये 20 ते 25 दुकानांचं मोठं नुकसान। बोईसरच्या सरावली ग्रामपंचायत हद्दीतील केमिकल गोडाऊनला भीषण आग। आग घातक केमिकलची विल्हेवाट न लावता आल्यानं केमिकल माफियांनीच आग लावल्याचा प्रकार समोर। टोरेस घोटाळा प्रकरणामध्ये नवी मुंबईतून 848 तक्रारी। या तक्रारदारांची एकूण 11 कोटी 14 लाखांची फसवणूक झाल्याचं पोलीस तपासातून समोर। कंबोडियामध्ये प्रशिक्षण घेऊन भारतीयांची सायबर फसवणूक करणाऱ्या 12 जणांना अटक। मुंबईच्या गावदेवी पोलिसांची कारवाई। तर आरोपींशी संबंधित 110 खात्यांमध्ये फसवणुकीचे 30 कोटी आढळल्याची माहिती। उल्हासनगरमध्ये रस्त्याच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यांमध्ये विचित्र अपघात। अपघातामध्ये दुचाकीवरील महिलेचा हात फ्रॅक्चर। अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद।
छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे 12वीच्या परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गाडीचा अपघात. गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात. 5 विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 चोरटे एका बांधकाम व्यावसायिकांच्या घरात शिरले. दोघांनाही जमावाकडून बेदम मारहाण. बुरखा घालून चोर घरात शिरलेले महिलेच्या लक्षात येताच आरडाओरड केल्यानं प्रकार उघडकीस. बीडमधील 310 शस्त्र परवाने रद्द. ज्यांच्यावर यापूर्वीच गुन्हे दाखल आहेत त्यांची पिस्तूल परवाने रद्द. मागच्या एका महिन्यामध्ये 25% व्यक्तींचे झाले परवाने रद्द. बीडमधील 13,000 शेतकऱ्यांचे नाफेडकडे 209 कोटी रुपये थकीत. सोयाबीन खरेदी केल्यानंतर 8 दिवसामध्ये शेतकऱ्यांना पैसे मिळणं अपेक्षित. मात्र नाफेड आणि वखार महामंडळाकडे पाठपुरावा करून देखील पैसे मिळत नसल्याची तक्रार. धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची जबाबदारी आमच्याकडे सोपवा. दर्जेदार आणि चांगलं काम करू. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचं आश्वासन. धाराशिवमध्ये शिवजयंती उत्सवाला सुरुवात. शिवरायांच्या पुतळ्याला आकर्षक रोषणाई. तर 19 फेब्रुवारीपर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन. तुळजाभवानीच्या गाभारा संवर्धनासाठी पुजाऱ्यांकडून स्वाक्षरी मोहीम. 5,000हून अधिक लोकांच्या सह्यांचं पत्र. गाभाऱ्यातील शिळांना तडे गेल्यामुळे नव्यानं बांधकाम करण्याची केली मागणी. हिंगोलीच्या बोराळा गावातील साठवण तलावांचं काम निकृष्ट पद्धतीनं होत असल्याचा शेतकऱ्यांकडून आरोप. काम सुरू असतानाच तलावाला तडे गेल्यानं बांध फुटून संपूर्ण पाणी गावात शिरल्याचा धोका. जालन्यामध्ये वाळू माफियांविरोधात तलाठी मंडळ आक्रमक. शस्त्र परवाने रद्द आणि वाळू कारवाई करताना पोलीस संरक्षण देण्याची जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली मागणी. पुण्यातील सरद संस्थेच्या वतीनं एकनाथ शिंदेंना महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार दिला जाणार. या पुरस्काराबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून एकनाथ शिंदेंचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत. तानाजी सावंत यांच्या मुलाचं पोलिसांनी नोंदवला जबाब. नेमक्या कुठल्या कारणावरून तानाजी सावंत यांनी अपहरणाची तक्रार दिली याचा तपास पोलिसांकडून सुरू. जामिनावर बाहेर येऊन दहशत पसरवणाऱ्या आरोपींची पुणे पोलिसांकडून धिंड. ज्या परिसरामध्ये दहशत माजवण्याचा केला प्रयत्न त्याच परिसरातून काढली गुंडांची धिंड. पुण्यातील एका लग्न समारंभामध्ये गुंड निलेश घायवळचा व्हिडिओ व्हायरल. सोशल मीडियावर निलेश घायवळचा डान्स व्हायरल. पुण्यातील बिबेवाडी परिसरामध्ये राहणाऱ्या 37 वर्षीय व्यक्तीचा जीपीएसमुळे मृत्यू. राज्यामध्ये जीपीएसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 7 वर. पुणे विद्यापीठामध्ये पिण्याच्या पाण्याच्या कूलरमध्ये पाय टाकून पाणी बाहेर काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर. पुणे विद्यापीठातील कॅन्टीनमधला हा व्हिडिओ असल्याची माहिती. जीपीएस रुग्णांची संख्या वाढत असताना विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ का? पालकांचा सवाल. सांगलीच्या पश्चिम महाराष्ट्र उद्योग व्यापार परिषदेमध्ये चंद्रकांत पाटील आणि जयंत पाटील एकाच व्यासपीठावर. जयंत पाटलांच्या तालमीमध्ये तयार झालोय म्हणत उदय सामंतांकडून जयंत पाटलांचं कौतुक. तर चंद्रकांत दादांकडूनही जयंत पाटलांची स्तुती. साताऱ्यातील खंडाळा रस्ता शिरवळ आणि सातारा रस्त्यावरील अतिक्रमण लोणंद नगरपंचायतीनं हटवलं. अतिक्रमण वाढल्यानं वाहतूक कोंडीचा झाला होता त्रास. सोलापुरात वाहतूक पोलिसांची सायलेन्सर असलेल्या दुचाकींवर कारवाई. 1.5 महिन्यामध्ये 523 सायलेन्सरवर कारवाई करत 5.5 लाखांचा दंड केला वसूल. अक्कलकोट रस्त्यावर डिझेल घेऊन जाणाऱ्या टँकरचा अपघात. चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. घटनेनंतर चालक फरार. घरकाम करणाऱ्या नागपुरातील 20 महिलांची विमानं मुंबई वारी. रसिकाश्रय सामाजिक संस्थेचा उपक्रम. मुख्यमंत्री महिला बालकल्याण मंत्र्यांसह सिने अभिनेत्यांचीही घडवणार भेट. नागपुरातील बुट्टी बोरीमध्ये कार विहिरीमध्ये कोसळून 3घांचा मृत्यू. कार चालवणं शिकत असताना घडली घटना. नागपुरातील संवेदनशील परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीचा वॉच. नागपूर विभागामध्ये 1,58,000 विद्यार्थी देतात 12वीची परीक्षा. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्र परिसरामध्ये जमावबंदी लागू. झेरॉक्सची दुकानं परीक्षा कालावधीपर्यंत सक्तीनं बंद ठेवण्यात येणार. 34,000हून अधिक विद्यार्थी देतात परीक्षा. बुलढाण्यामध्ये शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली परीक्षा केंद्राला भेट. 12वीच्या परीक्षा आणि कॉपीमुक्त अभियान या संदर्भात माध्यमांना दिली माहिती.
अमरावतीमध्ये भाज्यांचे दर कोसळले. बाजारामध्ये कोबी फ्लॉवर 5 रुपये किलो तर टोमॅटो 5 रुपये किलो, पालक 4 रुपये किलो तर इतरही भाज्या मातीमोल भावामध्ये शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.